झालं बॉस? तू एक घे बॉस, पाणी घे. आईचं स्वप्न पडलं. शांत हो बॉस. सगळं नीट होईल ना? सगळं नीट होईल. आणि ज्या मिशनवर तू आहेस ते आतापर्यंत फेल झालंय का? मला भीती वाटतेय. कसली? भूतकाळाची, त्या स्वप्नांची, त्या दृश्याची. तुला माहितीये की मला ना तिचा आवाजच ऐकू येत नाही. तिच्या एकटीचा आवाज येत नाही, बाकी सगळ्यांचे आवाज येत असतात. सगळ्यांचा ओरडण्याचा, किंचाळण्याचा, तिच्यावर आरोप करतानाचा आवाज येतो, पण आईचा आवाज येतच नाही. मग अशा वेळेला ना तिचे डोळे दिसतात आणि ते डोळे मला तिच्या जवळ बोलवत असतात. ती माझ्याकडे बघते आणि मला सांगायचा प्रयत्न करते की मी खरंच काही नाही केलं. मी नाही मारलं कोणाला, मी नाही भ्रष्टाचार केला, मी नाही लाच घेतली. का तिला एवढी शिक्षा दिली? असा काय गुन्हा केला होता तिने? त्या लोकांनी तिचं काहीही न ऐकून घेता तिच्या चेहऱ्याला काळ. ती तर प्रामाणिकपणे तिचं कर्तव्य करत होती. या समाजातल्या गुन्हेगारांना संपवत होती. पण या समाजाने तिलाच गुन्हेगार ठरवलं रे. तिने गुन्हा केलेला नसताना अशी काय चूक केली होती तिने? बस मला तुझी परिस्थिती कळतीये, पण वसुधा काकू किती प्रामाणिक होत्या हे जगाला पटत नसलं तरी आपल्याला माहिती आहे. डिपार्टमेंटमध्ये जे जे त्यांना ओळखायचे ते त्यांचं नाव अजूनही आदराने घेतात. आणि तेच जर तुझ्या स्वप्नात येत आहेत तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करायला नाही, तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला ते तुला सांगण्याचा प्रयत्न करतायत की त्या गुन्हेगारांनी फक्त त्यांच्यावरच नाही, त्यांच्यासारख्या अनेक निष्पाप लोकांवर अन्याय केलाय. आणि ते गुन्हेगार अजूनही समाजात मोकार फिरतायत. त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायला हवी. वसुधा काकूंना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बॉस. त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्या पोटी जन्मलेली देवी जगत तारिणी स्वतः रणांगणात उतरली आहे. आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली तिची टीम तारिणी आहे. मला तुझी घालमेल कळतीये बॉस, पण एक सांगू का? माझी बॉस अशी आव्हानाला घाबरणारी नाहीये. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे यांची मुलगी जगाला तारणारी देवी जगत तारिणी आहे. बॉस, आपण आपल्या मिशनच्या शेवटच्या टप्प्यावरून पोहोचलोय. आता आपल्या समोर फक्त आणि फक्त आपलं ध्येय आहे आणि मी तुझ्या बरोबर कायम असेन.
देवी आई, मी तुला एक प्रश्न विचारला होता. जर केदार माझ्यासाठी योग्य जोडीदार असेल तर तू मला तसा संकेत दे. आणि गेल्या काही दिवसांपासून मला जे काही संकेत मिळत आहेत त्यावरून असं वाटतंय की तो खरंच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे का ग? हा प्रश्न विचारायला मी खूप उशीर केलाय का ग? त्याच्या मनात दुसरंच कोणीतरी. देवी आई, दरवेळेला असं का होतं ग? जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्याला का आवडायला हो हो, मला केदार आवडायला लागलाय. मी आजपर्यंत तुझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवलेली नाहीये. मला जे वाटतं, जसं वाटतं ते सगळं तुला माहिती. देवी आई, रेवा म्हणते ना की मला माझ्या जोडीदारातल्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. बाईचं बाई पण कळतं त्याला आणि ते जपताही येतं. माझ्या कुटुंबाला तो फक्त स्वतःचं मानत नाही, त्यांच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या कुटुंबाशी सुद्धा लढायला मागे पुढे बघत नाही. माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहतो. फील्डवर असताना माझी ढाल बनून माझ्यासाठी एका शूरवीरासारखा लढतो, पण मला काही होऊ देत नाही. मी जर उदास असले तर माझ्या चेहऱ्यावर हसू यावं याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. मला माझ्या जोडीदाराकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या गोष्टी केदारमध्ये आहेत. केदारच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. तू इथे? अशा वेळी तू कुठे जाशील हे मला चांगलंच माहिती होतं. बॉस, घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक परिस्थितीत मी आहे. असं म्हणतात की देवीकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. मला खात्री आहे की देवी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. विचार. खरंच देईल?